अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना देवता पूजन, प्रार्थना करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे। यामागचा मुख्य हेतू एकच असतो, तो म्हणजे निर्विघ्नता। मग ते घरातील लग्नकार्य असो, गृहप्रवेश असो, नवीन व्यवसायाची सुरुवात असो, नवीन वाहनांची खरेदी असो किंवा मुलांची एखादी महत्त्वाची परीक्षा असो, मनुष्य आपल्या परीने बुद्धी, पैसा आणि श्रम लावून सर्व प्रयत्न करतो। परंतु त्या मानवी प्रयत्नांना जोपर्यंत दैवी अधिष्ठानाची, ईश्वरी आशीर्वादाची जोड मिळत नाही, तोपर्यंत त्या कार्याची परिपूर्ती आनंददायी आणि यशस्वी होत नाही। म्हणूनच आपल्या कार्यातील सर्व अदृश्य अडथळे दूर करून यश देणारे दत्त संप्रदायातील एक अत्यंत सामर्थ्यशाली, प्रभावशाली आणि अद्भुत अष्टक आपण आता पाहणार आहोत। तसेच या अष्टकाची महती, त्याचा महिमा आणि ते कसे पठण करावे याबद्दलची सखोल आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरु दत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचा इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो। आज जगभरातील हजारो लाखो दत्तभक्त या प्रभावी अष्टकाचे नित्य पठण आणि श्रवण करत आहेत। या अष्टकाचे अनुभव थक्क करणारे आहेत। या अष्टकाच्या नियमित पठणामुळे भक्तांच्या जीवनात एक अलौकिक दिव्यता आली आहे। अनेकांचे रखडलेले प्रश्न सुटले आहेत आणि अनेकांना प्रत्यक्ष दत्त अनुभवांची प्रचिती आली आहे। हे अष्टक कधी आणि कसे म्हणावे? कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी आपण प्रथम पूजनीय श्री गणेशाचे पूजन केल्यावर अथर्वशीर्ष म्हणायचे आहे। त्यानंतर या पवित्र आणि प्रभावी अशा अष्टकाचे पठण करावे। हे अष्टक वाचताना मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण शरणागत भावाने वाचावे, कारण भक्तीच्या मार्गात जिथे संपूर्ण शरणागती असते तिथेच भगवंताची प्रचिती येते। भगवंतालाच या जगाचा कर्ता करविता मानून आपले सर्व भार त्याच्यावर सोपवून देणे हाच या पठणाचा मुख्य उद्देश आहे। अष्टक पठणापूर्वी करायचा विशेष संकल्प। हे अष्टक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी मनात एक छोटा पण अत्यंत दृढ संकल्प करायचा आहे। जोडलेल्या हातांनी आणि शुद्ध अंतःकरणाने दत्तगुरूंना साकडे घालायचे आहे। हे गुरुराया, हे श्रीपाद श्री वल्लभा, माझे हे नियोजित शुभकार्य इथे तुमच्या कार्याचे नाव घ्यावे। कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्विघ्नपणे आणि आनंदाने पार पाडावे अशी माझी मनोमन इच्छा आहे। त्यासाठी मी तुमचे मनोभावे स्मरण करत आहे आणि हे तुमचे दिव्य अष्टक मनापासून वाचत आहे। माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की या कार्यातील प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तुम्ही स्वतः सांभाळून घ्याल। हे कार्य खेडीमेळीच्या आणि आनंदी वातावरणात संपन्न होईल। या मंगल प्रसंगापासून पुढे माझे संपूर्ण आयुष्य आपल्या कृपेने कायम मंगलमय होत राहो अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे। आजपासून पुढे कमीत कमी 21 दिवस मी न चुकता या अष्टकाचे पठण आणि श्रवण करणार आहे। आपण सदा सर्व काळ कोणत्याही परिस्थितीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि आमच्याकडून अशीच तुमची नित्य सेवा करून घ्यावी हीच प्रार्थना। श्री गुरुदेव दत्त असा भावपूर्ण संकल्प करून मगच आपण या अष्टकाला सुरुवात करायची आहे। भगवान दत्तात्रेयांनी कलियुगातील भक्तांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी आंध्र प्रदेशातील पिठापूर या पवित्र क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभ या नावाने आपला पहिला अवतार धारण केला। हा अवतार केवळ आणि केवळ भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आणि त्यांना संकटातून तारण्यासाठी झाला होता। याच अत्यंत दिव्य आणि अद्भुत अवताराचे हे महाशक्तिशाली स्तोत्र आहे, ज्याला आपण श्रीपादष्टक म्हणून ओळखतो। श्रीपादष्टक हे केवळ 8 श्लोकांचे साधे स्तोत्र नाही, तर तो दत्तप्रभूंच्या दिव्य कृपेचा अद्भुत अनुभव आहे। तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद या दिव्य अष्टकात आहे। या श्रीपादष्टकाच्या पठणाचे आध्यात्मिक व व्यावहारिक लाभ। पहिला आहे सकारात्मक ऊर्जेची निर्मिती। अष्टकातील प्रत्येक शब्दामध्ये आणि अक्षरामध्ये एक विशिष्ट प्रकारची वैश्विक स्पंदने आहेत। जेव्हा आपण याचे स्पष्ट आणि शुद्ध उच्चारण करतो तेव्हा आपल्या सभोवतालचे सर्व नकारात्मक वलय नष्ट होते आणि तिथे तीव्र सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते। दुसरा आहे मानसिक भीती आणि चिंतेचे निवारण। जेव्हा आपण एखादे नवीन किंवा मोठे कार्य हाती घेतो तेव्हा अनेकदा आपल्याला अदृश्य बाधांची किंवा अपयशाची मानसिक भीती सतावते। श्रीपाद अष्टकाच्या श्रद्धापूर्वक पठणामुळे मनातील सर्व भीती, नैराश्य
क्षणार्धात नष्ट होते आणि कमालीचे आत्मबळ वाढते आणि आपोआप नकारात्मकता नाहीशी होते. तिसरा आहे प्रारब्ध आणि ग्रहदोषांचे निवारण. अनेकदा सर्व प्रयत्न करूनही केवळ नशिबाची साथ न मिळाल्याने कामे ऐनवेळी बिघडतात. परंतु हे अष्टक प्रारब्धातील म्हणजेच नशिबातील दोष सुद्धा सौम्य करण्याची अपाट क्षमता ठेवते. याच्या प्रभावाने कुंडलीतील नवग्रह दोष शांत होतात. चौथा आहे वास्तू आणि नजर दोषापासून मुक्ती. ज्या घरात या अष्टकाचे सूर गुंजतात तिथला वास्तुदोष घरातील कटकटी दूर होऊन सुखशांती नांदू लागते. कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा करणीबाधा तिथे टिकत नाही. अष्टकाला सुरुवात करण्यापूर्वी या चॅनलच्या वतीने मी अशी विनंती करते की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अत्यंत शांत चित्ताने डोळे मिटून आणि पूर्ण शरणागत भावाने श्रीपादष्टक ऐकूया. श्रीपादष्टक. श्री गणेशाय नमः. वेदांत वेद्यो वरयोगी रूपम जगत प्रकाशम सुरलोकपूज्यम इष्टार्थ सिद्धिं करुणाकरेशम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपाद श्रीवल्लभयोगी मूर्तिं सर्वे जनचिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथं आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मन्त्रानुगम्यं महनिर्विदेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिं त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. इति श्रीपादश्री अष्टक सुसंपूर्णम. श्री गुरुदेव दत्त. तुम्हीही आजपासूनच आपल्या घरातील प्रत्येक शुभकार्यापूर्वी किंवा रोजच्या पूजेमध्ये या दिव्य श्रीपाद अष्टकाचा समावेश करा. गुरुदेवांवर पूर्ण श्रद्धा ठेवा, ते तुमचे कल्याणच करतील. श्री गुरुदेव दत्त.